أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واصبر نفسك مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ولا تعد عيناك عنهم تريد زينة الحياة الدنيا ولا تطع من أغفلنا قلبه عن ذكرنا واتبع هواه وكان أمره فرطا. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. कल जी कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्याबद्दल अल्लाची किताबा ऊपर अमल करूची त्याची तिलावत करूची तेजेर जमून रावचें तेजो पैगाम देऊन गेले होते आणि सांगून गेले होते की जे कोण दुसऱ्याचे प्रोपगंडान मुतासिर जावन कुराना ऊपर अमल करूचे सोडतले तेमी फावसे अल्लाह कड़े कोणूय तांकां वरूच्या सबब ठिकाणा मिलूचें ना. इतना जी कोणती आयत तिलावत करून गेली तेजे भितर को एक खास पैगाम देऊन गेला है. ही आयतीची शान नुजूल भितर भरली सर वाक़यात एकच किस्माचे बयान करून गेला तफसीरे भितर खास करून जे कोणते मौका पर ही आयत नाजिल झाली होती अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का भितर होते ते टायमार अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बल्ली फिक्र होती की मक्काचे जे कोणते जिम्मेदार किस्माचे माणसे होते खानदानी माणसे जे कोण तिघांचे जिम्मेदार होते तिघांची लिडरशिप जे कोणा हातात होती तांकां दावत तांकां तेन मुसलमान नवकाच अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बल्ली फिक्र होती ताका तेन मुसलमान जाल्यार तेंचे पट्टर सगळो तेंचो खानदान मुसलमान नवचो तिसली माणसं अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खास करून टार्गेट करते होते. लेकिन ते जमाना भितर आजकाल को अशें दुसरी कौमा भितर अशें की कास्ट सिस्टम राहता व्हडले धाकले जे कोण ते व्हडल्या खानदानाची माणसे राहता सावकार माणसे राहता ते गरिबा तरी बेसूच ना. आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जे कोण इमान हाडले होते तेजे भितर नौजवान को होते मक्काचे कुरैश खानदानाचे को होते बाद इसलिए होते जे कोण बड़े एकदम जे कोणा गरीब वळखून होते या जे कोणा धाकल्या खानदानाचे वळखून होतं ना की अल्लाहकडे धाकले व्हडले काय ना जे कोणाचे दिला भितर इमान आणि तकवा राहता तो अल्लाहकडे व्हडलो जे खानदानी सिस्टम कास्ट सिस्टम हे अल्लाहकडे याची काही वेल्यू ना. लेकिन चूंकि तिशी ते नजमवते होते असं बाद जे कोणते व्हडल्या खानदानाची माणसे जे कोण अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत देऊन चाहते होते ते हेंचे सरी बेसू चाहते नव्हते. त्याने अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे सांगते होते की अगर तुम्ही आमकां दावत देऊन चाहतात आमचे सरी जापू चाहतात तरी आम्ही हेंचे सरी बेसू शकना तरी हेंका दूर करा या हेंचे सब अलग टाइम दे आमचे सब अलग टाइम दे हेंचे सरी बेसून करून आम्ही तुमची जपणे ऐकू शकना आमचे सरी मिलू का ना हेंका तुमची मजलिसेतून बाहेर घालतात हे अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे त्यांनी बोलते होते. अल्लाहचे रसूल असं माझे जहनाबद्दल वास्तव रहते होते की मोहब्बत त्यांची समज ज्यादा होती जे कोण इमान हाडली माणसं होती. लेकिन अल्लाहचे रसूल वास्तव आजमवले की जाऊन शकता की जराशी आम्ही तांकां निग्लेक्ट करून हेंका अगर फुडें हाडले तरी हे इमान हाडल्यान त्याची सगळी पट्टर पळोवंक वाटे ते इमान हाडूंक शकतात. इसलिए वास्तवार जहनात घेवचो खदशा होता ते ताकाच अल्लाह ताला ही आयत हेच्यान फुडें को एक आयत सूरा नाम भितर आयले तेजे भितर को अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला तंबीह करून सांगलो एशी तुम्ही करू शकना बल्कि जे कोणती माणसाचो ईमान मजबूत असे सकन दुगुन रास्त जे कोण अल्लाहची इबादत करते राहतात अल्लाह सबब काम करते राहतात तेंचो अल्लाहकडे वेलो आसल्लो तुम्ही हेंचे सबब तांकां सोडू शकना. आणि हे अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे कोण दुसऱ्या अंबियाकडे पळत होते हजरत नूह अलैहिस्सलामाकडे को तुमची कौम बोलती होती अनुमिनु लका वत्तबअकल अर्जलून आम्ही तुमचे ऊपर इमान हाडू का ही घटिया किस्माची माणसे लोकल माणसे तुमचे ऊपर इमान हाडते वाटत आणि आम्ही इमान हाडू का आम्ही किशी हाडूचे तांकां भायर गेला बोलतात. ते नूह अलैहिस्सलाम को जवाब दिलो ते वमा अना बितारिदिल मुमिनीन जे कोणी मोमीन वाटत तांकां आमी दूर करूं शकना तें आसल आमचे कडेन
हिंगाको अल्लाह ताला अल्लाहचे नबी सल्लल्लाहु सांगले की जे कोणते वस्बिर नफ्सका मअल्लदीन यदऊन रब्बहुम बिलगदाती वल अशी युरीदून वजह. तुम्ही आपला आपण ती माणसासरी जमून धरवा, ती माणसासरी तुम्ही राया जे कोणती माणसे सकनात आणि राती, सकन रात बल्लन सगळं तीस, गदात बल्लन सकनात, आशी बल्लन तिंपरासो टाईम. आणि सकनात आणि तिंपरा जे कोण आपले परवरदिगाराची इबादत करतात युरीदून वजह आणि अल्लाहकच राजी करू चाहतात. बीजी काय मकसद ना, दूसरा दाखवूचे मकसद ना, सिर्फ अल्लाह सबब जे कोण सकान रात इबादत करते राहतात, सगळं दीस इबादत करते राहतात, अल्लाह राजी करूची कोशिश करतात, त्यांचेसरी तुम्ही राहा. आणि ही माणसा सबब जे कोण आपला आपण वडले बोलतात त्यांचे इमान उडच्या सबब हेंका तुम्ही सोड नका. हे वडले असतात जे कोणाकडे इमान असे, जे कोण सकन दुकोन रात सर अल्लाह राजी करूची कोशिश करते वाटत, अल्लाची इबादत करते वाटत, ही माणसा सोडून तुम्ही त्यांना हे करू शकता. हे नसल तुम्ही ह्यांचेसरी बेचा. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु हुकुम देऊन गेलो. ही जे कहता आयत नाजिल झाली अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु बोलले अल्लाहचं शुक्र असे की मोजी उम्मते वितर इसली माणसे को वाटेत जे कोणाकडे बेसूसो माका हुकुम देऊन गेला. आणि असल का अशी दुसरे येऊन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहुकडे बेसू का. लेकिन ही माणसी इसली जे कोण सकन दुकोन रात सर अल्लाहची इबादत करते राहतात, हालांकि ते गरीब, त्यांचं राहूसो ठिकाणा नाही, त्यांचं खाऊसो काय हे ना बंदोबस्त नाही, ही माणसाकडे अल्लाह त्याला म्हाका बेसू सांगला वाटत. इसली माणसे मोठी उम्मते वितर वाटत तरी म्हाका अल्लाहचं शुक्र अदा करतास. हे अल्लाहकडे अल्लाह सांगू चालो की अल्लाहकडे धुळासो या ओहदासो या लिडरशिप हे जो वेलू न, जे कोणासो दिल साफ आणि पाक असे, जे कोणाची दिला भितर अल्लाहचो इमान अशी आणि अल्लाहचो नूर असे, त्यांची अल्लाहकडे ज्यादा कदर असली. हे अल्लाह त्याला सांगलो की वस्बिर, की तुम्ही आपला आपण जमून धरवा ती माणसासरी जे कोणती माणसे सकन आणि रात अल्लाहची इबादत करतात युरीदून वजह आणि सिर्फ अल्लाहची रजामंदी चाहतात, बीजी काय मकसद ना अल्लाहची इबादत करू. वला तादु ऐनाका अन्हुम तुरीदु झीनतल हयातिद दुनिया, तुम्ही दुनियाची झीनतचे तलब करते त्यांचे डोळे फेरू नका. आणि अल्लाहच्या रसूला सांगून आमका सांगतात अल्लाहच्या रसूलीची करते नसेल. आणि तुम्ही दुनिया सबब ती माणसानं आपले तोड भोवणू नका जे कोणती माणसे अल्लाह राजी करतात. आणि ही जे कोणती दुनियादार माणसे तुमच्याकडे मुतालबा करते वाटत की आम्ही इमान हाडू का तर हेंका बाहेर घाला, असं ह्यांचे सबब तुम्ही ही माणसे जे कोण इमान हाडली माणसे वाटत ह्यांचेन आपले तोड भोवणू नका. तसं अल्लाह सांगलं तुरीदु झीनतल हयातिद दुनिया वला तादु ऐनाका अन्हुम, आपले तोड तुम्ही दुनिया हासिल करूच्या सबब ती माणसां दूर करू नका, भोवणू नका. वला तुति मन अगफलना कल्बहु अन दिक्रिना वत्तबअ हवा. आणि एक जपणे अल्लाह त्याला खास करून सांगलो की जे कोणाचे दिल मोजे आठवान में दूर गेलाटे, गाफिल गेलाटे, आणि जे कोण आपले ख्वाहिशचे मुताबिक अमल करतात त्यांची जपणी तुम्ही ऐकू नका. हे खास करून एक पैगाम उम्मते सब अल्लाह ताला दिलं. अल्लाहचे नबी काय करूचे नाही की उम्मते सब अल्लाह ताला पैगाम दिलो की जे कोणती माणसाचे दिल अल्लाहपासून दूर असे, अल्लाह दूर गेलो बोलला. आणि जे कोणाची फितरत बितरकास गफलत असे, जे कोण अल्लाहपासून दूर वाटत तरी अल्लाह ताला बी त्यांना तौफीक खास करून अल्लाह तफील मिळला. एक चढू इम्तिहानात भरवता, एक्झाम देता, फेल जाता, तर टीचर का बोलता मेगा फेल केलो बोलता. टीचर फेल करूचे घेता ते तो बरवे नाही. तुम्ही हे बोलू शकता मी टीचर फेल केला फेल झालो नातलं मी फेल जातो ना, तो फेल झालो घे का टीचर घे का फेल केलो तो बरोबर ना तो बरोबर तिथून त्यातलं मार्क्स मिळू शकत नव्हतं त्याला, तो फेल झाला. ते काय टीचर का बोलतो फेल केलो बोलतो घे का चेक केलो तो आणि पल्लो घेऊ पास जाऊनचे लायक नाही फेल केलो. शिकत अल्लाह ताला जे कोणते माणसा भितर जिलाबद्दल हटदर्मी राहतली, गफलत राहतली, जे कोण अल्लाहपासून आपला आपण बेनियाज करतलो, जे कोण इमानवाला हकीर उलखतलो, दिनेचं मजाक उडवतलो, म्हणजे अल्लाह तर्फे को त्याला तौफीक मिळला. तेच अल्लाह बोललो जे कोणाचे दिल मोजे आठवान में गाफिल केला, मतलब का त्यांची भितर ती हैसियतच नव्हती, अल्लाह आणि मुतवज्जे जाऊची त्यांची भितर सलाहियतच नव्हती, अल्लाहचं जिक्र करूची त्यांच्या दिलाभितर जज्बाकच नको, तरी अल्लाह तर्फे तौफीक का मिळतं. जे चढू फेल झालं पास जाऊची त्याची भितर सलाहियतच नव्हती, उसक का करतो ते का फेल करतो. इशीच अल्लाह त्याला सांगता वला तुति मन अगफलना कल्बहु अन दिक्रिना वत्तबअ हवा, जे कोणते माणसाचे दिल आम्ही मोजे आठवान गाफिल केला आणि जे कोणती माणसे आपले जज्बातची पैरवी करतात
आपली ख्वाहिशेपर अमल करते वाटे, दिनेवर अमल करना आहे, आपली मनमानी करते वाटे, तुम्ही त्यांची जपणी ऐकू नका. हे खास करून पैगाम हो. आणि याचे जमाना भितर खास करून आम्ही ओळखोकास की दीन सोडून दुसरी चीज करूचे अगर आमका कोणी हुकूम देतात आपली मनमानी आम्ही त्यांना मानू नये. अल्लाचे नबी एक सांगते वाटत आणि दुसरे एक सांगतात असं म्हणतो ना किसी करूच्या पा शिकले यांची आज हुकूमत बोलते वाटते. अल्लाचे नबियाची आपणाची मुखालिफत करतो ना इशी साथ देऊचे कुरान बोलतात साथ देऊ नका त्यांचं आमका. जे कोणती माणसे अल्लाह गाफिल वाटेत आणि आपली मनमानी करते वाटत आणि ते आमका इम्प्लिमेंट करू सांगतात, ते करा म्हणून सांगतात. आम्ही किती करूचे शर्यत आमका इजाजत देण्यात त्याची. तिसरी माणसाची जापणी ऐकू नका म्हणून शर्यत आमका सांगतात. आम्ही सिर्फ त्यांना राजी करतो असं त्यांची जापणी मानतात. भितर त्यांचं काप लावण्याचे काप पॉलिसीचे आमका कल नाही हे आमका शर्यत सांगते वाटे. याचा मामिला भितर खास करून आईची जे कोणती दिशा भितर जे कोणती चीजे आमच्या ऊपर लागू करते वाटे, जे कोणती पॉलिसी आमका लागू करते वाटे, बिमारीचे नामील आपली चीजो करते वाटे. सिर्फ त्यांना मुसलमाना दिनेपासून मिजगतापासून अल्लाची जिकरेपासून शरीयतचे अहकामपासून दूर करूचो मकसद. जे कोणती चीज केल्यान अल्लाची मदत येऊ शकता ती चीजेपासून आमका हटवते वाटत आणि आम्ही होय होय बोलते वाटत मानते वाटत. आम्ही गौर करणार की आमचे पटर का करते वाटत. अगर आम्ही अल्लाह राजी करूचे असं अल्लाचे काम करतले तर इंशाल्लाह बिमारींको अल्लाह दूर करतो आणि जे कोणाची भीतात आम्ही त्यांचे दिला भितर अल्लाह ताला रोग घालतो. दीने ऊपर अमल करना शरीयत के ऊपर अमल केला मुसीबतों को टलता दुश्मना के दिला भितर अल्लाह ताला खौफ को आमचो घालता. त्यासोब अल्लाह ताला हिंगा खास करून हुकूम दिलो. हालांकि हिंगा दावतचो मौका होतो की ते दावत कबूल करते. वो एक समय पहलू होतो की अगर आम्ही हिंका सोडून त्यांच्या ऊपर तवज्जो देतले त्यांचीच आपण ऐकून त्यांना बगला करते हिंका दूर करते जाऊ शकता की हे इमान आणून यांचे पटर भल्ली सर माणसी इमान आणते दिनेचो फायदा होतो बजायर त्याच्या भितर. लेकिन तिंगाको अल्लाह सांगलो की त्यांचीच आपण ऐकून तुम्ही हिंका दूर कर नका. ती किती ओढलीची दिनेचे फायदा बजाहीर ओळखू पडता ते टेमारको बोललो की इमान सोडून त्यांचीच आपण ऐकून तुम्ही दिने भारात कमी बेशी करू नका, कम्प्रोमाइज काही करू नका. वला तुति मन अगफलना कल्बहु अन दिक्रिना वत्तबअ हवा. जे कोणती माणसाचे दिल आम्ही आपले आठवण दूर केला हा गाफिल केला आणि जे कोणती माणसे आपली ख्वाहिशाची पैरवी करतात आपली मनमानी करतात तुम्ही त्यांचीच आपली ऐकू नका. वकाना अमरुहु फुरता. जे कोणाचा मामिला एकदम बर्बादी हरी गेला हातपासून आगे बढ़ला शरीयत सोडून करून जे कोण काम करते वाटत आणि जे कोण हलाकतचे बगला वाटे त्यांचीच आपली तुम्ही मानू नका. बहरहाल ही आयत भितर अल्लाह ताला वसमका पैगाम दिल्लो. एक तरीन अल्लाहकडे इमानसो आणि आमालसो मेयार असल्लो दुडासो आणि लिडरशिपचो काही मेयार नाही. अल्लाहकडे दीन असल असल्लो इमान असल असल्लो शरीयत भितर ही व्हडले काज धाकले काज एका फरक करून गेलो. दुसरी चीज जे कोणते सांगले की आम्ही दुनिया सबब दीने हाकीर ओळखू नये, दुनियादारा सबब दीनदारा हाकीर ओळखू नये. तीसरी चीज जे कोणतं आमकां पैगाम देऊन गेले की जे कोणती म्हणजे शरीयत ऊपर अमल करना आहे दीनेपासून दूर वाटे आपली मनमानी करते वाटे त्यांचीच आपली आम्ही कितम ऐकू नये, शरीयत सोडून त्यांचीच आपली कितम फॉलो करू नये. व खास करून अल्लाह ताला आमकां पैगाम देते वाटे अल्लाह ताला सही शरीयतचे वल खजार नसीब करून आमकां तेजे करून करते.